नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जाधव MB. आज आपण इयत्ता 9वीचा जो पहिला चॅप्टर आहे सेट्स संच, याच्यामध्ये सेट्सची इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सेट्स हे बघणार आहोत. सेट्स कशाला म्हणायचं ते, त्याचे प्रकार, आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा सॉल्व करणार आहोत. तर बघा, हे आपलं पाठ्यपुस्तक आहे सेट्स. आता इथं बघा, some pictures are given below. It contains the group of things you know: flower of bucket, bunch of keys, flock of birds, pile of notebooks, collection of numbers. We use special word for each of the collection given below. In all above the examples, we can clearly list the object that collection. We call the collection of the such objects as a sets. कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्सच्या कलेक्शनला आपण काय म्हणायचं आहे? सेट्स आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं बघा, या उदाहरणामध्ये फुलं आहेत वेगवेगळी, तर चाव्यांचा बंच आहे, इथं पक्ष्यांचा थवा आहे, इथं वह्या दिलेल्या आहेत, आणि इथं काही नंबर दिलेले आहेत, 1 ते 12पर्यंतचे नंबर दिलेले आहेत. आता बघा खाली, नाव ऑब्झर्व द कलेक्शन. हॅपी चिल्ड्रन्स इन द व्हिलेज, आपल्याला निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. हॅपी चिल्ड्रन्स इन द व्हिलेज, ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. इन बोथ द एक्झाम्पल द वर्ड्स हॅपी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म्स बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस वर्ड टू बी हॅपी अँड टू बी ब्रिलियंट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. देअरफॉर दिस कलेक्शन आर नॉट सेट्स. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये तुमच्या गावातील आनंदी असणाऱ्या मुलांचा गट, संच आनंदी असणार. आता आपण असं ठरवू शकतो का की बाबा या गावातील ठराविक मुलं ही मुलं आनंदित आहेत, ही मुलं दुःखी आहेत? आपण असं कधी ठरवू शकत नाही. आनंद आज आहे, उद्या नाही. आज दुःख असेल तर उद्या आनंद आहे, बरोबर. आणि एखाद्या वर्गातील हुशार मुलं आपण ओळखू शकत नाही. एखादा विद्यार्थी गणितामध्ये हुशार असतो तर तो इंग्रजीमध्ये कच्चा असेल, एखाद्याला विज्ञान चांगलं येत असेल, एखाद्याला इतिहासातल्या जे काही सनावळे आहेत ते लक्षात राहत नसेल, तर मग हुशार कोणाला म्हणायचं असं आपण परफेक्टली सांगू शकत नाही. म्हणून अशा मुलांचा काय आपल्याला सेट सांगता येत नाही, करता येत नाही. तर सेट म्हणजे नेमकं काय बघा. सी द एक्झाम्पल गिव्हन बिलो अँड डिसाईड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट. डेज ऑफ वीक, आठवड्यातले दिवस आपण सांगू शकतो. ओके. मंथ इन इयर, आपण वर्षामध्ये किती महिने आहेत हे सांगू शकतो, बरोबर. ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास हे आपण सांगू शकत नाही, बरोबर. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर, पहिल्या 10 संख्या सांगता येतात, बरोबर. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र हेही आपण सांगता येत नाही, नेमके कोणते आहेत स्ट्रॉंग आणि कोणते नाहीत ते. प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम हे आपण सांगू शकतो, आपल्याला माहीत आहेत कोणकोणते प्लॅनेट्स आहेत ते. ओके. तर सेट्स कोणाला म्हणायचं? ज्याचं विशिष्ट संख्या आपल्याला सांगता येईल अशालाच आपण सेट्स म्हणू शकतो, की जे आपल्याला ठरवता येतात. म्हणजेच बघा आता इथं, इफ वी कॅन डिफायनेटली अँड क्लिअरली डिसाईड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिव्हन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. आपल्याला परफेक्ट म्हणजे निश्चितपणे आणि स्पष्टपणे ठरवता येते की या दिलेल्या सेटमध्ये कोणकोणते ऑब्जेक्ट्स असतील. जर सांगता येत असेल तरच आपण त्याला सेट्स म्हणू शकतो. जनरली द नेम ऑफ द सेट्स इज गिव्हन युजिंग कॅपिटल लेटर्स. म्हणजे सेट्स दाखवताना कॅपिटल लेटरनं दाखवतात, ABCD अप टू झेडपर्यंत. द एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स ABC. म्हणजे बघा, आतले एलिमेंट हे स्मॉल लेटरने दाखवायचे, आणि जो सेट डिनोट करतोय तो कोणत्या लेटरने दाखवायचा आहे? कॅपिटल लेटरनं दाखवायचं. आता बघा, इफ A इज ॲन एलिमेंट ऑफ अ सेट A, जर A हा एलिमेंट म्हणजे घटक असणे, A हा घटक आहे कोणत्या सेटचा? A या संचाचा घटक आहे. देन वी राईट A बिलॉंग्स टू A. जर A हा स्मॉल A जर हा कॅपिटल Aचा या सेटचा घटक असेल तर A बिलॉंग्स टू A.
ह्या साईनला बिलॉंग्स टू म्हणायचं. अँड इफ ए इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ अ सेट ए, जर तो ए हा कॅपिटल ए सेटचा घटक नसेल तर देन वी राईट ए डज नॉट बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए या संचाचा हा ए स्मॉल ए एलिमेंट नाही. नाव लेटस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स. काय आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, सेट ऑफ नंबर्स. तर बघूया, कॅपिटल एन आहे, हे आपल्याला इयत्ता 8वीमध्ये झालेलंच आहे बरोबर. रॅशनल आणि इरॅशनल नंबरमध्ये पहिल्याच पेजवरती आहे त्या चॅप्टरच्या. नॅचरल नंबरचा सेट दिलेला आहे 1 2 3 पासून दिलेला आहे, अप टू इन्फायनाईटपर्यंत आहे. डब्ल्यू म्हणजे होल नंबरचा सेट आहे, 0 पासून स्टार्ट होतो. आय म्हणजे इंटिजरचा सेट आहे, सेट ऑफ इंटिजर, जो मायनस इन्फायनाईटपासून स्टार्ट होतो 0 पर्यंत येतो. 0 पासून परत पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटिजर. क्यू इज अ सेट ऑफ अ रॅशनल नंबर अँड आर इज अ सेट ऑफ अ रिअल नंबर. ओके. तर आता काय आहे बघा, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. तर हे सेट लिहिण्याच्या काय पद्धती आहेत, तर त्या पद्धती बघूया आपण. बघा, पहिली पद्धत दिलेली आहे लिस्टिंग मेथड, लिस्ट करायची. आता समजा आपण किराणा माल आणायला जातो त्यावेळेस आपण लिस्ट करतो, त्या पद्धतीच लिस्टिंग मेथड आहे. और रोस्टर मेथड, म्हणजे लिस्टिंग मेथडलाच रोस्टर मेथड म्हटलं जातं. परीक्षेला एखादा प्रश्न विचारताना लिहितात राईट गिवन सेट बाय रोस्टर मेथड, त्यावेळेस गोंधळून जायचं नाही, रोस्टर मेथडलाच काय म्हणतात, लिस्टिंग मेथड. इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन अ कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण म्हणतो, कर्ली म्हणजे महिरूपी कंस. ईच ऑफ द एलिमेंट इज रिटन ओनली वन्स. प्रत्येक एलिमेंट किती वेळा लिहायचं आहे, फक्त एकदा आणि एकदाच. अँड सेपरेटेड बाय कॉमाच. आणि एक एलिमेंट झाल्यानंतर आपल्याला काय द्यायचं, देणं गरजेचं आहे, कॉमा देणं गरजेचं. द ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर कशीही असो, बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट्स. म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक घटक फक्त एकदा आणि एकदाच लिहायचं आहे, आणि त्यात उलटसुलट झाले तरी चालते, त्यांचा क्रम चुकला तर चालतो. फार उदाहरण दिलं, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10, 1 ते 10 नंबरचे ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्यांचा सेट लिहायला दिलेला आहे. ए हा लिहिलेला आहे बघा, ए बरोबर 3 5 7 9. ओके. और ए इक्वल टू 7 3 5 9. उलटसुलट झालं तरी चालतं, चुकणार नाही, परंतु एक अंक एकदाच आलेला पाहिजे आणि प्रत्येक अंकानंतर काय पाहिजे, कॉमा. इफ एन एलिमेंट्स कम्स मोर दॅन 1 then it is customary to write that element only once. For example, in the word remember, रिमेंबर हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला सेट बनवायचा आहे, त्याच्या शब्दांचा, अक्षरांचा. द लेटर्स आर एम ई आर रिपीटेड. आता आर इथे एकदा आलेला आहे, इथे एकदा आलेला आहे, म्हणून तो डबल आला म्हणून 2 वेळा घ्यायचा का सेटमध्ये, तर घ्यायचा नाही, फक्त एकदा आणि एकदाच घ्यायचं. मग इथं ए हा सेट लिहिलेला आहे, आर ई एम बी. ओके. त्यानंतर दुसरं आहे ते रूल मेथड आहे. तर रूल मेथडमध्ये बघा, रूल मेथडलाच काय म्हणतात, सेट बिल्डर फॉर्म. जसं लिस्टिंग मेथडला रोस्टर मेथड म्हणतात, तसं रूल मेथडला सेट बिल्डर फॉर्म म्हणतात. इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट. आपण लिस्ट करायचे नाही याच्यामध्ये, बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबलच्या साह्याने आपल्याला ते मांडायचे आहेत. फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन ऑर कॉलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल टू, आता हे तर असं दिलेलं आहे, कसं वाचायचं आहे ते बघा. अँड रीड ॲज ए इज द सेट ऑफ, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. अशा एक्स घटकांचा ए हा संच आहे, ऑल एक्स, सच दॅट, या लाईनच्या तिथं काय वाचायचं आहे, सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. बघा, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, एक्स हा कसा आहे, बिलॉंग्स टू एन. बिलॉंग्स टू एन म्हणजे एन हा काय आहे सांगितलेलं आहे वरतीच आपल्याला, नॅचरल नंबरचा सेट आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा 1 पेक्षा कशी पाहिजे, संख्या मोठी पाहिजे, 1 पेक्षा संख्या मोठी पाहिजे, आणि 10 पेक्षा कशी पाहिजे, लहान पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला संख्या त्याच्यामध्ये मांडता येतील. दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. आता इथं बघा,
बी. बी आता इथे सांगितलेलं बघा, सेट बी कंटेन्स ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 10. सो बाय युझिंग लिस्टिंग मेथड सेट बी कॅन बी रिटन ॲज असं आता दिलेलं आहे. मग आता बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. प्राईम नंबरचा सेट आहे म्हणजे मूळ संख्यांचा संच आहे. तर तो कसा मांडलेला आहे बघा, 2 3 5 7. Q is the set of rational number which can be written in a set builder form. Q is the set of बघा and read. Q is the set of all numbers in the form P upon Q. P and Q belongs to I. I म्हणजे काय, सेट ऑफ इंटिजर. अँड Q म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे Q तो नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे फक्त इथली संख्या 0 नको आहे. म्हणजे हे तर आपल्याला रॅशनल नंबरचा सेट त्यांनी मांडून दाखवलेला आहे. इथं काय उदाहरण आहेत बघा, रूल मेथडचे आणि त्याचं लिस्टिंग मेथडमध्ये केलेलं आहे. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड्स डिव्हिजन. ए ह्या अशा एमधील एक्स हे एलिमेंट असे आहेत की लेटर आहेत, अक्षर आहेत, कशाचे, डिव्हिजनचे. तर डी आय व्ही, परत इथं आय आलेला आहे, तो रिपीट घ्यायचा नाही, SON. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरणांचा सराव करू शकता. इथं एक ॲक्टिव्हिटी टाईप दिलेला आहे, तुम्ही त्या पद्धतीने ते मांडा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 सोडूया. आणि सर्वांनी जे चॅनल आहे यूट्यूबचं माझं ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ भेटत राहतील.